तर आमचा नाश्ता पाणी झाल्यानंतर आम्ही निघालेलो आहोत त्र्यंबकेश्वर इथे। तर त्र्यंबकेश्वरमध्ये उतरलेलो आहोत आणि हे आमच्या सर्व लेडीज चाललेल्या आहेत। तर चला बघूया कसं दर्शन होतं ते। इथं सर्व साहित्य विकायला आहे। इथं फ्रूट, देवाचे वस्तू वगैरे, पर्स आहे बघा, प्रसादाची दुकानं पण आहेत। आणि आता आम्ही एकामागोन एक निघालेलो आहोत। पाऊस पण पडलेला आहे। खूप मज्जा येत आहे सर्वांसोबत। येताना इथे प्रसाद पण घ्यायचा आहे। तर आता हळूहळू चाललेलो आहोत। खूप गर्दी आहे। हे बघा त्र्यंबकेश्वर मंदिर। आता इथे सगळे राघोजी भांगऱ्यांचे बॅनर लागलेले आहेत। हे बघा माळा वगैरे, इथे गणपती, खूप छान आहे बघण्यासारखं। असं वाटतं काय घ्यावं आणि काय नाही ते। तर हे बघा आमची खरेदी चालू झालेली आहे इथं आत्तापासनं। तर इथं देवासाठी फूल घेत आहोत। आणि हे बघा हे काहीतरी फळं आहेत, हे तिथे शंकराच्या मंदिरामध्ये चढवतात। इथे वडाला प्रदक्षिणा घालण्याचं काम चालू आहे। इथे आता आलो आहोत आम्ही तीर्थामध्ये। इथे आम्ही हातपाय धुणार आहोत आणि काही जणी आंघोळ करत आहेत। तर हे बघा छान मज्जा येत आहे फिरताना। आमच्या बायका सर्व सेल्फी वगैरे काढत आहेत। खूप छान असं वातावरण आहे। आणि श्रावण महिन्यातला शनिवार या वारी आम्ही गेलेलो आहोत। तर आत्ता इथून आम्ही निघणार आहोत दर्शनासाठी। हे बघा फुलं, नारळ वगैरे विकायला पण आहे तिथे। तर इथे मंदिर लागलेलं आहे। छान पैकी वाटत आहे। हे बघा इथे नंदी पण आहे आणि इथे सर्व देव आहेत। आता सर्व देवांचे आपल्याला आता दर्शन घेत जायचं आहे। आता इथे पण छोटासा नंदी आहे आणि इथे फुलं चढवायचे आहेत। अशा प्रकारे दर्शन घेत चाललेलो आहोत। घंटी वाजवत आहे। ढगाळ वातावरण पण आहे। त्यानंतर इथे पादुका आहेत, याचं पण दर्शन आम्ही लागलेलो आहोत मेन मंदिरामध्ये दर्शनासाठी। आता इथे आम्हाला किती घंटे लागणार आहेत काय माहीत नाही। तर हळूहळू लाईन लागलेली आहे। खूप फिरत जायचं आहे। गर्दी बघा किती आहे इथे आणि खूप बडबड पण चालू आहे। हे बघा इथे ही मंदिरातली मूर्ती टीव्ही मध्ये दाखवत आहे। हळूहळू चाललेली आहे आणि पुढे खूप गर्दी आहे। सर्वजण टीव्ही बघूनच आनंद घेत आहेत। बघा किती गर्दी आहे ते। आम्ही सकाळी 11 वाजेपासून नंबरला लागलेलो आहोत। हळूहळू चाललेले आहेत लाईन। त्र्यंबकेश्वर इथे खूप गर्दी असते आणि खूप वेळ लागतो। तर आता बघूया आपल्याला किती वेळ लागत आहे दर्शनात घेण्यासाठी। एवढी लाईन आहे आणि खूप गर्दी पण आहे। आता आम्हाला जेमतेम 2 घंट्यानंतर आता चाललेलो आहोत आम्ही पुढे।
लेडीज आता 2 घंटे उभ्या राहून दमलेल्या आहेत आणि आता खाली बसलेल्या आहेत घंटेसाठी पाय पण दुखायला लागलेले आहेत आणि आता अजून पुढे पुढे सरकत चाललेलो आहे. खूप छान वाटत आहे. सर्व एकत्र फिरायला गेलेलो आहोत. तर हे बघा लाईन किती स्लो आणि हळूहळू चाललेली आहे. संध्याकाळचे वाजलेले आहे 4 दुपारचे 4 वाजलेले आहे. बघा सर्वजण मोबाईलमध्ये फोटो काढत आहेत. किती वेळ लागणार आहे अजून आम्हालाच माहित नाही. किती लांब लाईन लागणार आहे. खूप वेळ झालेला आहे. हे बघा असं मंदिर आहे खूप छान. लाईन चाललेली आहे पुढे सरकत सरकत. तर अशा प्रकारे आता आम्हाला झालेले आहेत 4 घंटे उभं राहून झालेले आहेत 5 घंटे आणि आम्ही आलेलो आहोत जवळ आलेलो आहोत आणि आता इथून व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. त्यासाठी व्हिडिओ काढण्यामध्ये जे फोटो दाखवत होते व्हिडिओ दाखवत होते त्यासाठी ते व्हिडिओ काढण्यास तर आता आमच्या जवळ आलेला आहे. त्याच्या कानामध्ये काहीतरी सांगत आहे. हे बघा हे मंदिर आहे. आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. बरोबर 4:15 घंटे लागलेले आहेत लाईनमध्ये. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय.